आणि तेच केलं मिकुडुस्कर या टीमने. चला दोन्ही संघाचे एक्स्ट्रा प्लेयर 12th मॅन कंपल्सरी आहे, याची आपण नोंद घ्या. 12वे प्रतिनिधी दोन्ही संघाचे कॉमेंट्री स्टुडिओमध्ये येणे. 40+ क्रिकेट जे पाहायला मिळालंय. लहानपणी आपण पाहिलं होतं क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवलं, परंतु आजही या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं क्रिकेट कसं खेळलं जाईल हे पाहायला मिळते. क्वालिटी मेंटेन होताना पाहायला मिळाले. आज आपण पाहतो कित्येक क्रिकेटपटू येतात, वयाच्या 20 ते 32 या वर्षी रिटायरमेंट ते घोषित करतात, परंतु 40+ क्रिकेट जर आपण पाहिलं या ठिकाणी पालघर जिल्ह्याचं, या ठिकाणी जो या ठिकाणी युवा क्रिकेटपटू हे क्रिकेट पाहेल तेव्हा त्याला मोटिवेशन मिळेल आणि या ठिकाणी एक चांगला आदर्श क्रिकेटमध्ये कसा घ्यावा हे त्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि म्हणूनच हे 40+ क्रिकेट जे आपण या ठिकाणी पाहतो, एक ब्रँड व्हॅल्यू जी निर्माण झाली या क्रिकेटची. म्हणतात ना की नाव असं करा की तुमचं नाव घेतल्यानंतर तुमचं क्षेत्र तुमच्या समोर उभं राहील. ज्या पद्धतीने आपण नाव घेतलं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर, आपल्यासमोर क्षेत्र येतं क्रिकेट. आपण नाव घेतलं अमिताभ बच्चन सरांचं, आपल्यासमोर क्षेत्र येतं अभिनय ॲक्टिंग. यावेळेस पहिलाच बॉल ऑन साईडला डिस्पॅच करताना पाहायला मिळालं, डीपमध्ये मिळालं प्रोटेक्शन, चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं. आणि तत्पूर्वी आपण पाहिलं धावा सेव्ह करताना आपण जो उल्लेख केला की ब्रँड व्हॅल्यू नाव सचिन सरांचं घेतलं की क्षेत्र येतं क्रिकेट, अमिताभ बच्चन सरांचं नाव घेतलं की क्षेत्र येतं अभिनय, आपण लता दिदी नाव घेतलं की आपल्यासमोर क्षेत्र येतं गायन, आपण अजय अतुल हे नाव घेतलं की आपल्यासमोर जे क्षेत्र येतं ते म्हणजेच म्युझिक. आणि जेव्हा 40+ हे नाव घेतलं जाईल तेव्हा क्वालिटी हे नाव मात्र घेतलं जाईल आणि डिसिप्लिन हे नाव मात्र घेतलं जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि ही खरी आहे ब्रँड व्हॅल्यू या स्पर्धेच्या माध्यमातून PDTPL 2025. चांगलं क्रिकेट कालच्या दिवसापासून सुरुवात झाली आहे क्रिकेटच्या महासंग्रामाला. हॅलो, या ठिकाणी रिव्ह्यू जो पाहायला मिळतोय घेतला गेला हे आपण चेक करूया. होम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण पाहत आहेत. बाउंड्री तर या ठिकाणी आपण पाहताय पुन्हा चेक केला जाईल आणि तदनंतर जो निर्णय घेतला जाईल. होम साई स्पोर्ट्स मयूर घरत, अक्षय मोरे, हर्षद घरत या 3 मित्रांनी या ठिकाणी एकत्रित येऊन जे पाहायला मिळालं. स्पर्धेचे उपाध्यक्ष सन्माननीय दिनेशजी केलारी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहे. सर, आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. दिग्गज क्रिकेटपटू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. आणि पहिल्या बॉलवरती आपण जर पाहिलं तर 2 धावा येताना पाहायला मिळाल्यात. यावेळेस आपण पाहिलं फटका फसला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येत आहे शॉर्ट कव्हर मधून, टिपला झेल, फलंदाज फेल, बॅक टू दी पवेलियन. PDTPL विकेट डाऊन.
माध्यमातून आपण ऐकलं. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पहिल्या बॉलवर 2 धावा आल्या आणि दुसऱ्या बॉलवरती विकेट जो या ठिकाणी पाहायला मिळालाय. 2 बॉलचा खेळ आणि 2 धावा आणि 1 विकेट जो पाहायला मिळतो. एक चांगलं क्रिकेट कसं असावं, दर्जेदार क्रिकेट कसं असावं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहायला मिळालंय. कालच्या दिवसापासून सातत्य जपणारी स्पर्धा ही पाहायला मिळते. PDTPL 40+ क्रिकेटचा थरार योगेशजी पागधारे यांना पण पाहिलं. पहिला बॉल या ठिकाणी फेस करण्याचा प्रयत्न राहिला आणि हा चेंडू ट्रॅम लाईनच्या बाहेर निघून गेला आणि वाईट बॉल हे सिग्नल मिळालं. झाकीर खान सरांच्या माध्यमातून 1 धाव ॲड ऑन झाली. 3 धावा. धाव फलकावरती म्हणतात ना की जीवनाचे 3 मंत्र. आनंदात वचन देऊ नका, दुःखात निर्णय घेऊ नका आणि क्रोधात उत्तर देऊ नका. आणि तोच 3चा आकडा. त्यावेळी हलक्याशा हाताने कटर बॉल होता. पुश केला गेला बॉलला. पुश कर खुश रहो हा मूलमंत्र जपला. 1 धाव मिळाली आणि धावांची गती 4 वर जाऊन पोहोचताना पाहायला मिळाली. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळाला या षटकाच्या माध्यमातून. पहिले षटक आणि पहिल्या षटकामध्ये अनिलजी बाणे या ठिकाणी गोलंदाजी करताना पाहायला मिळाले. 3 बॉलचा खेळ झाला. 4 धावा धाव फलकावरती. 1 गड्याच्या मोबदल्यात मी कुडुसकर हा संघ प्रथम फलंदाजी करतोय. टॉस जिंकून दुसऱ्या बाजूनं निलेश फायटर चिंचणी संघ. एक चांगली बॅटल, चांगली लढत या पाहायला मिळेल. काटे की टक्कर, टीट फॉर टॅट, जशाच तसे प्रत्युत्तर मिळेल मैदानाच्या आतमध्ये. त्यावेळी साई बॉल आपण पाहिला. ट्रॅम लाईनच्या बाहेरचा बॉल, वाईटचा बॉल पाहायला मिळाला. 5 धावा आतापर्यंत स्कोर बोर्डवरती पाहायला मिळाल्यात. 2 वाईट चेंडू हाताळले जात आहेत अनिलजी बाणे यांच्या षटकाच्या माध्यमातून. P1 मध्ये राऊंड विकेटचा वापर या ठिकाणी पाहायला मिळाला. खूप छान प्रयत्न राहिले होते या ठिकाणी. अप्रतिम क्रिकेट. हे जिद्द, चिकाटी, मेहनत या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणतात ना की चिकाटी हा शब्द फार लहान आहे, परंतु ज्याच्या नावासमोर चिकटतो त्याचं सोनं करून टाकतो. आणि चिकाटी बॉलर आपण पाहिले तर अनिलजी बाणे. चेंडू जर आपण पाहिले हाताळून झाले त्या षटकाच्या माध्यमातून, ते म्हणजे 4 धावाही पाहायला मिळाला. 5 1 गडी बाद. या षटकाचा हा 5वा बॉल राऊंड विकेटने डाव्या हाताने ऑन साईडला मिड विकेटकडे बॉल निघून चालला डीपमध्ये. एकेरीवरच समाधान व्यक्त करताना 6 धावा ज्या आतापर्यंत स्कोर बोर्डवरती पाहायला मिळाल्या. 5 बॉल नंतर शेवटचा बॉल. पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी सुरू आहे मार्गस्थ असताना पाहायला मिळते. 5 चेंडूचा खेळ झालाय. हा शेवटचा बॉल. P1चा 6वा बॉल, अंतिम बॉल पहिल्या षटकाचा. अनिल बाणे बॅटची एज, बॅटचा किनारा घेतला आणि फ्लाइंग स्लीपमध्ये 1 धाव परिपूर्ण करण्याचा प्रयत्न राहिला. 7 धावा जे आत्तापर्यंत धाव फलकावरती. 40+ क्रिकेट जे पाहायला मिळते. म्हणतात ना की हात थकले, पाय थकले, तारुण्य तसं उरलं नाही, परंतु क्रिकेटच्या प्रेमापोटी मन अजून भरलं नाही. आता फास्टर बॉलर थोडे मध्यम गतीचे झालेत. फिरकीचे जादूगारही या ठिकाणी थोडे कमी पाहायला मिळालेत. आता फिल्डिंगमध्ये शरीरही हवं तसं साथ देत नाही. समोरून जातो बॉल, हातात काही येत नाही. हे सारं काही असलं तरी क्रिकेटच्या खेळाप्रती आम्ही इमानदार राहू. एक झेल जर सुटला तर दुसरा झेल मारून घेऊ. आता हरणं जिंकणं दूर राहिलं. क्रिकेट खेळणं आमच्यासाठी फारच महत्त्वाचं आहे. जण म्हणतात आता 40 झाली नाही, तेच 40+ आपण षटकामध्ये धावा आल्या 7. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करण्याकरता येत आहेत. सेकंड ओव्हर पॉवर प्लेचं षटक. दुसरं षटक. संतोष मडवी यांचा पहिला बॉल. इनसाइड आउटचा फटका जरूर पाहायला मिळाला आहे. अप्रतिम पद्धतीने बॉल जर आपण पाहिला तर एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह म्हणता येईल. स्ट्रोकला 4 धावा जरूर मिळाल्यात आणि 4 धावेच्या माध्यमातून धावांची गती जर आपण पाहिली जाऊन पोचली गेली 11 या अंकावरती. 11 रन्स जे आतापर्यंत पाहायला मिळाले स्कोर बोर्डवरती. चांगला फटका सेल्फ रन क्रिएट केला आणि तदनंतर हा स्ट्रोक परिपूर्ण करताना पाहायला मिळालेत फलंदाज योगेशजी पागधारे. एक व्यक्तिमत्व आणि एक चांगली क्रिकेटपटू जे पाहायला मिळत आहेत.
प्राऊड ऑफ दांडी 6 धावेवरती वैयक्तिक खेळताना संघाची धावसंख्या 11 वरती त्यांनी पोहोचवली. संतोष मडवी यांचा बॉल नो लुक शॉट मध्ये कन्वर्ट केलं. काय दर्जेदार, काय बहारदार स्ट्रोक राहिला. आलाय PDTPL 40+ चा षटकार 6. मच सिच्युएशन नुसार फलंदाजी करतायत. क्रिकेटमध्ये सिच्युएशन मॅटर्स. ज्याप्रमाणे आपण जेव्हा शालेय जीवनामध्ये असतो, सकाळची शाळेची घंटा फार कंटाळवाणी वाटते, परंतु तीच काय शाळेची घंटा जर संध्याकाळी 5 वाजता वाजली तर मनाला आनंद होतो. क्रिकेटमध्ये सेम आहे. सिच्युएशन हाताळणं आणि सिच्युएशननुसार खेळणं फार महत्त्वाचं. सिच्युएशननुसार गेअर बदललेत योगेशजी पागधारे यांनी. मैदानाच्या आतमध्ये धावा आहे 17. अप्रतिम याही वेळेस हेलिकॉप्टर लँड करण्याचा प्रयत्न राहिला. MS धोनी यांची आठवण झाली. टेनिस क्रिकेटचा द गॉड कृष्ण लक्ष्मण सातपुते यांची आठवण झाली. संतोष लाल यांची आठवण झाली, कारण की प्रथमतः त्यांनीच हा स्ट्रोक जो इंट्रोड्यूस केला गेला क्रिकेटच्या विश्वामध्ये त्यांनी शिकवलं MS धोनी यांना, आणि तदनंतर हा स्ट्रोक मात्र खूपच पॉप्युलर झाला. हेलिकॉप्टर स्ट्रोक. आलाय चौकार. धावसंख्या 21. पहिला बॉल चौकार, दुसरा बॉल षटकार आणि तिसरा बॉल चौकाराकरिता. हे 3 बॉल आतापर्यंत पाहायला मिळालेत संतोष मडवी यांचे, आणि पूर्णपणे या ठिकाणी अधिराज्य आहे फलंदाज योगेशजी पागधारे यांचं. चांगलं क्रिकेट जे खेळलं जाते मैदानाच्या आतमध्ये. फिटनेसवर खूप कार्य केलं DUUPLच्या माध्यमातून. त्यांनी सांगितलं तुमच्यापर्यंत माहिती पोचवेन. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. प्रतिम खुलवट टप्प्याचा बॉल राहिला. 1 धाव जरूर मिळाली, आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळाले. 3 धावेचा प्रयत्न केला. हिंदुस्थान दांडी संघाच्या माध्यमातून ते क्रिकेट खेळत होते. DUUPL दांडी उच्चळी उंबाळ प्रीमियर लीगच्या माध्यमातून, आणि एकाच संघामध्ये टोटल 4 40+ क्रिकेटपटूही पाहायला मिळाले होते. योगेशजी पागधारे धवनची गती जाऊन पोचली गेली 23 अंकावरती. 23चा आकडा आणि RCBचं नातं जुळलंय. तुमच्यापर्यंत संपूर्ण माहिती पोचवेन. तुर्तास जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉलचा खेळ पाहायला मिळाला आहे या षटकाच्या माध्यमातून. संतोष मडवी यावेळेस पुन्हा चांगला फटका इनफिल्डला क्लिअर करत असताना डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफ वरून बॉल जातोय 4 धावेंकरता. वेलकम बाउंड्री PDTPL चौकार 4. 27 धावा आतापर्यंत धाव फलक्यावरती जॉईंट होताना पाहायला मिळाल्यात 27. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा होत्या. या षटकामध्ये 5 बॉलमध्ये आतापर्यंत 20 धावा येताना पाहायला मिळाल्यात. योगेशजी पागधारे यांचं अधिराज्य आहे या षटकामध्ये. या 5 बॉलमध्ये शेवटचा बॉल षटक क्रमांक 2चा आणि पॉवर प्लेच्या बंधनाचा. संतोष मडवी ॲज अ बॉलर, योगेशजी पागधारे ॲज अ बॅटर. फिल्डिंगमध्ये चेंजेस करताना पाहायला मिळालेत. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जो एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होता त्याला मध्ये डीप स्क्वेअर लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये घेण्यात आलाय, आणि शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या बंधनातून जे पाहायला मिळते संतोष मडवी यांची गोलंदाजी राऊंड विकेटने उजव्या हाताने. यावेळी जबरदस्त पुन्हा एकदा नो लुक शॉट मध्ये कन्वर्ट केलं. डिफाईन लेग 1 बाउन्स 4 रन. योगेशजी पागधारे यांचा हल्ला राहिला या षटकामध्ये. खूपच चांगली फलंदाजी त्याने केली मैदानाच्या आतमध्ये आणि संघाला नेऊन पोहोचवलंय 31 या अंकावरती. 31 रन्स हे धावफलक जे पाहायला मिळालंय. 31 जानेवारी 1997 हा जन्मदिवस राहिला ऋतुराज दशरथ गायकवाड यांचा. विजय हजारे ट्रॉफी 2024 मध्ये खेळताना समोर संघ होता UP उत्तर प्रदेश, आणि त्या संघाविरोधात शिवराज सिंग हा 49वा षटक हाताळत होता, आणि त्या षटकामध्ये 6 बॉलमध्ये 7 षटकार मारण्याचा कारनामा त्याने केला, आणि जगातील पहिला असा फलंदाज ठरला ज्याने एकाच ओव्हरमध्ये 7 षटकार मारण्याचा कारनामा केला. ऋतुराज दशरथ गायकवाड. 31 धाव फलकावरती आहेत. 15.50च्या सरासरीने चांगली या ठिकाणी पाहायला मिळाली फलंदाजी. बघा, षटक क्रमांक 1 धावा होत्या 7, षटक क्रमांक 2 धावा आल्या 24, आणि अशा पद्धतीने आपण पाहिला वन डाऊन मॅन योगेशजी पागधारे, आणि वन डाऊनचा प्लेयर कसा असावा हे त्याने दर्शवून दिलं मैदानाच्या आतमध्ये.
पॉवर प्लेच्या बंधनामध्ये चांगली टोटल उभी केली गेली. धावा लागल्यात फलकावरती 31 धावा. एक गडी बाद. प्रथम फलंदाजी करतोय मी कुडूसकर संघ. षटक क्रमांक 3 कडे आपण वळणार आहोत आणि अनिलजी बाणे वन्स अगेन येताना पाहायला मिळतील गोलंदाजी करण्याकरिता. षटक क्रमांक 3 ला होईल सुरुवात. पहिला चेंडू. समोर बॅटर आहेत. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉलला पाठवलं, परंतु क्षेत्ररक्षण काय जजमेंट सहित हा झेल टिपला गेला. व्हॉट अ कॅच. आजच्या दिवसामध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षणाचा नमुना जो पाहायला मिळाला आहे. क्वालिटी क्रिकेट. 476 मेगापिक्सल ह्युमन आयची कॅपॅसिटी असं म्हटलं जातं आणि या ठिकाणी जबरदस्त हँड अँड आयचं कोऑर्डिनेशन जुळलं गेलं आणि हा झेल परिपूर्ण केला गेला. चांगला झेल आणि फलंदाज बाद होत आहेत. नवसंख्या आहे फलकावरती. 31 धावा आणि योगेश चौधरी यांच्या खेळीला पूर्ण विराम फुल स्टॉप लागतोय. एक धाव करून ते डगआउटच्या दिशेने परतले गेले. 2 गडी बाद. धावसंख्या 31. महेशजी भोईर. चांगला क्लास राहिला आतापर्यंत महेश भोईर यांचा, परंतु या सामन्यामध्ये चांगला खेळ तुम्हाला करावा लागेल. सातत्य टिकवून या ठिकाणी खेळावं लागेल क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि अनिल बाणे यांची उत्कृष्ट गोलंदाजी पाहायला मिळाली. षटक क्रमांक 1 मध्ये त्यांनी 7 धावा दिल्या. या षटकामध्येही 2 बॉल त्यांनी हाताळलेत. याही वेळी चेंडू हवेमध्ये आहे. पुन्हा एकदा विकेटची संधी आहे. चांगले प्रयत्न केले होते परंतु झेल होणार नाहीये. परंतु अनिल बाणे यांची चांगली गोलंदाजी राहिली, कारण की आताचं क्रिकेट आहे ॲम्बेडेस्ट्रिक बॉलरचं. आणि पहिला ॲम्बेडेस्ट्रिक बॉलर कोण ठरला तर श्रीलंका संघाचा कमिंडो मेंडिस. त्याने सूर्यकुमार यादव याला डाव्या हाताने गोलंदाजी केली एकाच ओव्हरमध्ये आणि त्याच ओव्हरमध्ये रिषभ पंत यानं उजव्या हाताने गोलंदाजी केली. जो गोलंदाज दोनही हाताने गोलंदाजी करतो ॲम्बेडेस्ट्रिक बॉलर आणि ते पाहायला मिळालं. यावेळेस आपण पाहिलं तर व्हाईट बॉल ट्रॅम लाईनच्या बाहेरचा चेंडू एकदम मिळाली. नवसंख्या पोहोचेल 34. 34 धावा. मी कुडूसकर या संघाची टोटल आपण पाहत आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये 7 धावा दिल्या. या षटकामध्ये 3 बॉलमध्ये आत्तापर्यंत धावा खर्च केल्या गेल्या 3. पुन्हा एकदा इकॉनॉमिकलकडे वाटचाल झाली. या षटकाची एकंदरीत 9 चेंडू फेकलेत अनिलजी बाणे यांनी. त्याच्यामध्ये 10 धावा दिल्यात आणि 2 विकेट त्यांनी मिळवल्यात. क्वालिटी गोलंदाजी राहिली. समोर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत महेश भोईर. चांगला क्लास त्यांचा आपण पाहिलाय आजच्या दिवसामध्ये. अप्रतिम क्विक बॉल. परफेक्ट यॉर्कर लेनचा हा बॉल पाहायला मिळाला. क्रिकेटमधील अस्त्र, क्रिकेटमधील शस्त्र, क्रिकेटमधील ब्रह्मास्त्राचा वापर होताना पाहायला मिळालाय. स्वतःला अपडेट करताना पाहायला मिळत आहेत प्रत्येक बॉलवरती. ज्याप्रमाणे आपला स्मार्टफोन जर आपण वेळच्या वेळी अपडेट जर नाही केला तर तो हँगआउट मारत असतो, त्याच पद्धतीने प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन अपडेट करताना पाहायला मिळालेत आपल्या खेळाला अनिलजी बाणे. धावसंख्या फलकावरती 35. 35 धावा. यावेळी जोगेटची पागदार आहे. चांगला फटका मिडल ऑफ द बॅट फटके कन्वर्ट करताना पाहायला मिळालेत. लॉंग ऑफमध्ये बॉल निघून गेला. तत्पूर्वी एक धाव मिळाली. एकेरीच्या माध्यमातून 36 धावा धाव फलकावरती जॉईंट होताना पाहायला मिळाल्यात. 11 चेंडू आपल्या स्पेलच्या माध्यमातून हाताळले जात आहेत. शेवटचा बॉल या षटकाचा आणि अनिलजी बाणे यांच्या 2 षटकांचा स्पेलचा आपण पाहणार आहोत. फक्त 5 धावा दिल्या या 5 बॉलमध्ये. 12 धावा खर्च करतायत 11 बॉलमध्ये. त्याच्यामध्ये 2 विकेट. शेवटचा बॉल. यावेळेसही आपण पाहिलं निरुत्तर केलंय फलंदाजाला. उत्तर सापडत नाहीये फलंदाजांना. प्रश्न विचारण्याचं कार्य त्यांनी केलं अनिल बाणे यांनी. 3 षटकानंतर 12च्या सरासरीने 36 धावा धाव फलकावरती 2 विकेट्स डाऊन आहेत. मी कुडूसकर
हा संघ टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. क्रिकेट 40+ क्रिकेट जे आपण पाहतो, परंतु आपलं जर लहानपणीचं क्रिकेट जर पाहिलं तर लहानपणाची बॅट म्हणजे नारळाची डांगी किंवा सागाची किंवा सावरीची बॅट करून आपण ती वापरलेली आहे. आणि तेव्हा स्टंप वगैरे असं काही नव्हतं. एकतर गोल टायर घ्यायचा किंवा दगडाची थप्पी रचायची आणि त्याच्यावरती क्रिकेट खेळायचं. चेंडूसाठी 2-2 रुपये गोळा करून चेंडू आणायचे. जर रविवार असेल तर सकाळी 7 ते संध्याकाळी 7 संपूर्ण आपण मैदानामध्ये असायचो आणि हा क्रिकेटचा खेळ आपण खेळलाय. आणि आता कसं ऑप्शन होतं, त्या काळी आपल्या वेळेस काय होतं तर दोघांच्या जोड्या असायच्या आणि हे ऑप्शन टाईपने या ठिकाणी आपण क्रिकेट खेळायचो. आणि ते होतं खरं क्रिकेट, ते होतं प्युअर क्रिकेट. आणि तेव्हाचा DRS काय होता तर घे आईची शपथ, जो आईची खरी शपथ घेईल त्याच्याकडे निर्णय असायचा. आणि हे होतं आपल्या लहानपणीचं क्रिकेट. 40+ आपण पदार्पण केलंय तरीही चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहेत. क्वालिटी मेंटेन होते या स्पर्धेची, म्हणूनच चर्चा होते ह्या स्पर्धेची पालघर जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये. PDTPL 40+ मास्टर कप. षटक क्रमांक 4 कडे आपण वळूया. 3 षटकानंतर 36 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात मी कुडुसकर या संघाची. अंशु मेहर यांना आपण पाहत आहे गोलंदाजी करताना. छोटा पाय बडा धमाका म्हणून पाहायला मिळाले, परंतु समोर आहेत योगेशजी पागदारे. त्यांच्या रडारमध्ये बॉल जाईल आणि बॉल चाललाय सीमा रेषा पार. 40+ षटकार 6 धावसंख्या 42. आता हा आपण जर बघितला तर 2.6 सेंटीमीटरचा चेंडू एखाद्या फुटबॉल प्रमाणे दिसू लागलाय योगेशजी पागदारे यांना. आणि त्या पद्धतीची फलंदाजी करताना ते पाहायला मिळाले. तर मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत. आणि म्हणतात ना की संघर्ष हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये येतो. मग तुम्ही कोणीही व्यक्ती घ्या, तुम्ही पंडित जवाहरलाल नेहरू घ्या, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर घ्या, लिटर मास्टर सुनील मनोहर गावस्कर घ्या, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक डाऊनफॉल, एक बॅड पॅच, एक चढ उतार आला. परंतु या सर्व माणसांनी उतारानंतर चढ पाहिला, कारण खचले नाही. डाऊन द ग्राउंडचा फटका जातोय. दुसरा धमाका षटकाराचा केला. या बॅक टू बॅक षटकाराची धावसंख्या 48 धावा. विस्फोटक फलंदाजी काय असते हे दर्शवलं गेलं मैदानाच्या आतमध्ये. योगेशजी पागदारे ऑन फायर. काउंटर अटॅक केला गेला अंशु मेहर यांच्यावरती. ओव्हर दी बॉलर हेडचा जो षटकार आपण पाहिला. 48 धाबा खोऱ्याने वाहू लागल्यात योगेशजी पागदारे यांच्या बॅटमधून. ग्रेट बॅटिंग. चांगला बॉल, कुरवट टप्प्याचा बॉल जो पाहायला मिळतोय. या वयामध्ये अशा प्रकारचं क्रिकेट खेळणं फार अवघड असतं. फिटनेस मेंटेन करणं देखील आपण पाहिलंय त्याच्या काळामध्ये. फार उपयुक्त मानलं गेलंय. 3 बॉलमध्ये आपण जर पाहिलं तर 12 धावा आल्यात. षटकातील चौथा बॉल घेऊन पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा बॉल. वाईड यॉर्कर लेंथवरती हाताळला गेला आणि योग्य पद्धतीने या ठिकाणी आपण पाहिलं रनिंग बिटवीन द विकेट्स मध्ये क्विक आहे. जणू काय ॲथलेट प्लेअर या ठिकाणी धावा परिपूर्ण करताना पाहायला मिळतील. या 2 धावा आल्या आणि 2 धावेच्या माध्यमातून 50 धावा परिपूर्ण होताना मी कुडुसकर या संघाच्या 50 ब्रिंग्ज अप. 4थं षटक आणि 4थ्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय. षटकातील 5वा बॉल. यावेळेस पुन्हा नो लुक शॉट मध्ये कन्वर्ट करायचं होतं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक छान पद्धतीने टिपला झेल आणि येथे संपला योगेशजी पागदारे यांचा उत्कृष्ट खेळ. चांगली फलंदाजी त्यांनी केली होती, परंतु यावेळेस देखील चांगला स्ट्रोक होता, परंतु झेल टिपला गेला आणि येथे फलंदाजीमध्ये मात्र त्यांना फुल स्टॉप लावण्यात आला आहे. बिग विकेट डाऊन. चांगली फलंदाजी त्यांनी केली या इनिंगमध्ये. आपण जर पाहिलं महत्त्वपूर्ण योगदान, सिंहाचा वाटा, मुलाचा वाटा काय असतो हे त्याने दर्शवून दिलं. आणि तदनंतर डगआउटच्या दिशेने परतताना पाहायला मिळत आहेत. फाउंडेशन काय असतं, पाया काय असतो हे त्याने दर्शवून दिलं. ज्याप्रमाणे बुर्ज खलिफा त्याची हाईट आहे 981 मीटर एवढी मोठी, परंतु तिचा पाया जर आपण पाहिला तब्बल 65-75 मीटर खोल आहे आणि तो पाया एवढा मजबूत आहे म्हणून जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा दुबई येथे स्थित आहे. आणि त्याच पद्धतीने पाया रचला आणि तदनंतर डगआउटमध्ये परतताना पाहायला मिळाले योगेशजी पागदारे.
चांगल्या रीतीची फलंदाजी राहिली. षटकार चौकारांची आतिषबाजी त्यांनी केली. वैयक्तिक आपण जर पाहिला 31 धावा त्यांनी केल्या आणि डगआउटमध्ये परतताना पाहायला मिळालेत. विकेटचं पतन पाहायला मिळालं. नितीन सोमन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. अंजुमेर यस्त्यानं टार्गेट करणारा हा चेंडू होता. एकेरीवरच समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीच्या माध्यमातून आपण जर पाहिलं 51 4 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या फलकावरती लागली गेली. 51 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात मी कुडुसकर या संघाची. एक्केचाळीस धावेचं योगदान दिलं योगेशजी पागदारे यांच्या बॅटमधून. 41-41 14 बॉलमध्ये 4 चौकार आणि 3 षटकारासहित चांगली फलंदाजी राहिली. 41 करून तंबूत परतले गेले. मिलिंद पाटील येत आहेत षटक क्रमांक 5 मध्ये गोलंदाजी करण्याकरिता. नितीन सोमन यांना आपण पाहत आहेत फलंदाजी मार्कवर 5व्या क्रमांकासाठी. पहिला बॉल या ठिकाणी जाऊ दिले. या बॉलला ट्रॅम लाईनच्या बाहेरून बॉल निघून गेला असं पंचांनी दर्शवलं. झाकीर खान सरांच्या माध्यमातून निर्णय आमच्यापर्यंत पोचला गेला. एक चांगले पंच जे पाहायला मिळत आहेत. पालघरमधील मोठमोठ्या स्पर्धा करण्याचा अनुभव आणि महाराष्ट्र भ्रमण त्यांच्या माध्यमातून केलं जातं. झाकीर खान सरांच्या माध्यमातून, राकेश राऊत सरांच्या माध्यमातून पुल केलं गेलं. बॉलला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत परंतु फक्त दर्शक बडून या ठिकाणी हा चेंडू पाहत बसतील. आलाय PDTPL चा षटकार. याही वेळेस आक्रमण केलं. बॅक टू बॅक षटकार पाहायला मिळतोय. 5व्या क्रमांकावरती येऊन या ठिकाणी फटकेबाजी करताना पाहायला मिळत आहेत. काउंटर अटॅक आणि चेंडूला पाठवलं डीप फॉरवर्ड लेगला. PDTPL षटकार. धन्यवाद. 64 धावा 3 इन अ रो. विपरीत परिस्थितीमध्ये काही लोक तुटून जातात, काही लोक रेकॉर्ड तोडून टाकतात. त्यातील एक नाव नितीन सोमन ऑन अ फायर.
धाव फलक्यावरती पाहायला मिळाल्या. चांगली टोटल उभारली जाते मी कुडुसकर या संघाच्या माध्यमातून आणि प्रत्येक सामन्या ठिकाणी 70+ जाताना पाहायला मिळाला आहे. ही क्वालिटी आहे या स्पर्धेची. षटकातील 5 चेंडू आतापर्यंत झालेत. 5वं षटक आणि 5व्या षटकाचा हा शेवटचा बॉल. यावेळी सरळ ओव्हर दी बॉलर हेडचा फटका पाहायला मिळाला आहे. साईड स्क्रीनवरती बॉल जाऊन या ठिकाणी पोहोचला. 6 धाबा षटकाराने या ठिकाणी 5व्या षटकामध्ये 4 उत्तुंग षटकार आले आणि संघाची टोटल मी कुडुसकर या टीमची प्रथम फलंदाजी करताना 3 गड्यांच्या मोबदल्यात 78 धावा. अठ्ठ्याहत्तर धावा आतापर्यंत जॉईंट झाल्यात स्कोर बोर्डवर. मी कुडुसकर या संघाची टोटल. अंजू मेहर यांना आपण पाहत आहेत. शेवटच्या षटकामध्ये पहिला बॉल फुलर लेन बॉल होता. ड्राईव्ह केले गेलं बॉलला. डीपमध्ये बॉल निघून चाललाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. $79. याही वेळी चांगला फटका इंटू द गॅप मध्ये. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 4 रन. PDTPL 40+ चौकार. PDTPL wicket down.
धावा तर मिळवला या बॉलवरती. 89. 89 धावा धाव फलकावरती. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. षटक क्रमांक 6 मधील अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा येत आहेत अंशु मेहर ओव्हर द विकेटने. फुल्डर लेन बॉल, फुट स्वरूपाचा बॉल, 4 धावे करिता बॉल निघून चाललाय. अंतिम बॉलवर या ठिकाणी फिनिश चांगलं केलं मी कुडूसकर या संघाने. धावा लागल्यात 93. 93 धावा हाईट्स टोटल आजच्या दिवसाची पाहायला मिळाली मी कुडूसकर या संघाच्या माध्यमातून. अँड 94 रन्स टू विन. 94 धावेचं लक्ष ठेवलं गेलं. या धावा मात्र चेज होतील की डिफेंड होतील सेकंड इनिंगमध्ये या ठिकाणी आपण पाहणार आहोत. आणि मायक्रोफोनवरती आपण या इन्व्हाइट करूया एक दिग्गज आवाज आपण पाहतो या ठिकाणी. महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेर जेवढ्याही मोठमोठ्या स्पर्धा होतात तिथे प्रमुख समालोचक म्हणून सन्माननीय युसुफ सय्यद सरांना आपण पाहतो. 4 विविध भाषांमध्ये ज्यांचं समालोचन आपण ऐकलंय. मागील हंगामात 100+ टुर्नामेंट कव्हर करण्याचा रेकॉर्डही युसुफ सय्यद सरांनी केला. आणि त्यांना करूया आपण आमंत्रित. आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी समालोचन करण्याची संधी मिळाली युसुफ सय्यद सरांच्या माध्यमातून आणि संपूर्ण कमिटीच्या माध्यमातून. सन्माननीय केबलजी पाटील साहेब अँड ऑल टीम थँक्यू व्हेरी व्हेरी मच. ऐकूया मायक्रोफोनवर युसुफ सय्यद सरांना. ओव्हर टू यू युसुफ सय्यद सर, आमचे गुरुवर्य, आमचे मार्गदर्शक. थँक्यू व्हेरी मच. बघा सांघिक खेळ राहिला. राकेश पाटील आणि योगेश चौथी जास्त काही करू शकले नाही. 2 आणि 1 धावा म्हणून बॅक टू रेकॉर्ड पाहायला भेटले. परंतु खाली आलेल्या बॅटरनी चांगली बॅटिंग केली. तब्बल 93 धावा बनवल्या गेल्या. 94 धावांचा पाठलाग करावा लागेल निलेश पाटर या संघाला. चला विनंती असेल लगेच फिल्डिंग सजवून घ्या. दीपेशजी संख्या आपला वेलकम असे परत एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यांनी चांगलं सपोर्ट केले या स्पर्धेच्या माध्यमातून. हँडसम बॉय ऑफ परनाळी आपण पाहतोय. मग 2 पंच मैदानाच्या आतमध्ये सज्ज झाले. झाकीर खान एका बाजूला राकेश राऊत. बघा फिल्डिंग लगेच सजून घ्यायची आहे. रुखसद शेख संघाचे संघ मालक मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल.
मग यावेळेस दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज होते. संतोष मडवी एका बाजूला तर एका बाजूला किरण जाधव सलामी बॅटरच्या रूपामध्ये आले. 94 धावांचा पाठलाग करायचं 6 षटकांमध्ये. एक मोठा लक्ष आहे परंतु असंभव नाहीये. तुम्ही जर प्रयत्न केले तर हे धाव म्हणू शकतात. अशा प्रकारे कालच्या दिवसामध्ये पाहिलं 100-101 धावा अचिवर स्पोर्ट्सने लगावल्या होत्या. त्यामध्ये 49 धावांची बहारदार खेळी RJ म्हणजेच राजकुमार तामोरे या बॅटरने साकारली होती 17 चेंडू मागे. या स्पर्धेवर 2 अर्धशतकं पाहायला भेटली. पहिला अर्धशतक झळकवलं गेलं प्रशांत धुमाडा म्हणजेच आई जीवदानी 11 विरार या संघाचा खेळाडू. दुसरा अर्धशतक आपण आजच्या तिसऱ्या सामन्यामध्ये पाहिला. 24 चेंडू आणि 62 धावांची बहारदार खेळी साकारली स्वप्नील गरत SRG पन्हाळे संघाचे संघनायक. तर बघा आपण या सामन्यामध्ये 6 षटकांमध्ये तब्बल बनवायचे विजयासाठी 94 धावा विजयासाठी. किरण जाधव आणि संतोष मडवी दोन सलामी बॅटर मैदानाच्या आतमध्ये पहिला षटक घेऊन येतात. मिस्टर महेश भोईर राईट हँड बॅटर स्ट्राईकवर डीप काउ कॉर्नरला खेळाडूला सज्ज केले गेले पाहू शकाल. पहिला चेंडू ऑन साइडला फेकून दिलाय. लॉंग ऑनला क्लिअर करत हा आलाय 40+ मास्टर कप षटकार किरण जाधवच्या बॅट मधून. आशिष किरण घेऊन येणारा पहिला चेंडू षटकार 6 धावा. क्रमांक 7 आता बनवायचे आहेत 87 येणारे चेंडू असतील 34. बघा सांघिक खेळ करावा लागेल. बॅटिंग करणाऱ्या संघाला सुद्धा प्रत्येक बॅटरने आपला काम करावं लागेल. पार्टनरशिप करावी लागेल. इकडून भागीदारी करणं गरजेचं आहे. फुलटॉस बॉल ऑफसाइडला खेळायचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल केला गेला. खेळाडू जातात मागे चेंडू प्रयत्न केला जाईल परंतु चेंडू यावेळेस निघून जातो सहज सीमारेच्या पार. हा आलाय मास्टर कप चौकार 4 धावा. सोन्यासारखे खेळाडूंचे आहे. गोल्डन खेळाडू आपण पाहतोय ज्याने कित्येक मैदानं गाजवली आहेत. ते खेळाडू 40+ मध्ये खेळताना पाहायला भेटतात. डिसिप्लिन खेळाडू आहेत. यावेळी स्वीट साऊंड टायमिंग प्रॉपर चेंडूने केला हवाई सफर. आमच्या दर्शकाच्या भेटीसाठी हा चेंडू निघून गेला. मास्टर कप षटकार 6 धावा. वर शॉट. घेत आहेत मैदानाच्या बाहेरून. त्याच्या मावर कित्येक वर्ष संघ खेळलाय. त्याचे मोठे बंधू अप्रतिम क्रिकेटर मनीष गेला साहेब सुद्धा पाहू शकला. अप्रतिम क्रिकेटर आणि सामना आणून घेतात डगआउट मधून. त्यांचं करू आपण वेलकम या स्पर्धेमध्ये. लोअर फुल टॉस बॉल होता. ऑन साइडला फटका तर खेळला. डीप मध्ये खेळाडू उभा आहे. त्याच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. संतोष मडवी बॅक टू डगआउट. पहिला गडी बाद झालाय 17 या अंकावर.
खेळतायत कॅप्टन आहेत डावखरे फलंदाज. थोडासा फिल्डिंगमध्ये बदलाव करण्याचा प्रयत्न करतात योगेश चौधरी आहेत गोलंदाज महेश बोरच्या बरोबर थोडंसं चर्चा करतात. बघा सामना खूप महत्त्वपूर्ण आहे. इकडून जो संघ सामना जिंकेल टॉप 6 मध्ये तिकीट कन्फर्म होईल. जो संघ हा सामना गमावेल 40+ मास्टर कप सीझन पुढचा वाट पाहावी लागेल. शॉर्ट बॉल होता ऑन साइड खेळला गेला. रुखसत शेख आहे चेंडूला फील्ड करतात. ज्या अनुषंगाने फिल्डिंग सजवली गेली त्यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन समावेश झाला आहे. षटक क्रमांक संपलं गेलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा दाखल 17 एक गडी बाद ही स्थिती आपण पाहतो. येणाऱ्या होती 5 षटकांचा खेळ बाकी असेल. 5 षटकांमध्ये बनवायचे विजयासाठी तब्बल पाहू शकाल बघा. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या. आता येणारी 5 षटकांमध्ये 77 धावांची गरज आहे. प्रत्येक षटकामध्ये 15.40च्या सरासरी धावा बनवाव्या लागतील. रिक फॉरवर्ड यावेळेस संघनायक पाहू शकाल रुखसत शेख गोलंदाजी मागवर सज्ज होतोय. बघा संघनायक आहेत रुखसत शेख गोळी मागवर सज्ज होतील. पंचांच्या उजव्या बाजूने राईटम राऊंड विकेट किरण जाधव साडी. निरंजन घरत आणि पूर्ण टीम चांगलं काम करते पाहू शकाल. धन्यवाद निरंजन दादा, अप्रतिम काम तुम्ही करतायत. या स्पर्धेच्या माध्यमातून आपला नक्कीच धन्यवाद केला जाईल. कमिटीच्या माध्यमातून फुल टॉस बॉल ऑन साइडला फटका सुरू खेळ डीपमध्ये खेळाडू आहेत त्यांच्या डोक्यावर चेंडू निघून जातो. सर सीमारेषा पार हा आलाय मास्टर कप चौकार 4 धावा. शेख पहिला सामना खेळतात आणि पहिला षटक टाकत असताना पहिल्या चेंडूवर चौकार. दुसरा चेंडू निर्धाव आता बनवायचे विजयासाठी 73 येणारे चेंडू 28 चेंडू 73 धावांची गरज. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू अजून एक निर्धाव येईल. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. बघा फुलटॉस बॉलवर 4 धावा परंतु जेव्हा टप्पे टाकले गेले गोलंदाजीच्या माध्यमातून तेव्हा पॅट आणि चेंडूचा संपर्क झाला आणि दोन्ही चेंडू निघून गेले विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव. यावेळेस फुल टॉस बॉल फुल टोल वसूल केला जाईल का परंतु वा प्रयत्न चांगले होते. चेंडू निघून जातो सहज सीमारेच्या पार. हा आलाय चौकार 4 धावा.
तुमचे 5 षटकं परिपूर्ण होणं गरजेचं आहे. चांगली स्पर्धा आपण पाहतोय ती म्हणजेच पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग 40+ पर्व तिसरं. एकदा आरोग्यासाठी मास्टर कप. चला स्पीडअप करा प्लीज. रुखसत शेख पंचांचा कॉल आहे तिकडून बघा. पंच कॉल करताय, जास्त वेळ घेऊ नका. डिसिप्लिन च्या माध्यमातून आपण सलग 3रा वर्ष स्पर्धा पाहतोय आणि डिसिप्लिन येणाऱ्या नौक्या खेळाडू तुमच्याकडून पाहून शिकणं गरजेचं आहे. तर आपण सुद्धा टाइम स्पेंड करू नका. बघा यावेळेस गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील फार एंड कडून राकेश पाटील याने डोस केला जाईल. बघा पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग 40+ पहिला तर कोणाच्या नावावर तर राकेश पाटीलच्या नावावर सरपाड्याच्या मैदानामध्ये पहिला प्लेअर तर सिरीज कोण राहिले तर राकेश पाटील राहिले. काय खेळ साकार होता, गोलंदाजी असू दे किंवा बॅटिंग अप्रतिम केली होती राकेश पाटील पहिल्याच पर्वामध्ये. यावेळी सरळ बॅटने अप्रतिम फटका. खेळाडू आहेत, प्रयत्न चांगले राहिले परंतु चेंडू निघून जातो सहज सीमारेषेच्या पार. हा आला षटकार. 6 धावा. तिकडे योगेश होते, चांगला प्रयत्न केला होता. अवघड हातामध्ये चेंडूचा प्रयत्न परंतु प्रयत्नाला साथ भेटली नाहीये. 6 धावा नक्कीच आल्या. सेकंदावर पोहोचला फटकावर 36 अंकावर. यावेळेस ऑफसाईडला फटका तर सुरेख खेळाडू बॅकवर्ड पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झाला. खेळाडू जात आहेत, चेंडूचा प्रयत्न केला तर रुक्षद स्वतः तिकडे गेले, चेंडूला फील्ड केलं, फेकी केली गेली परंतु 2 धावा नक्कीच परिपूर्ण केलं. चांगला क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल रुक्षद शेख यांच्या माध्यमातून. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते 38 अंकावर. बघा आता बनवायचे विजयासाठी तब्बल पाहिलं गेलं 56 धावांची गरज आहे. 56 येणारे चेंडू इनिंग्स मध्ये 22 मध्ये 56 धावांची गरज. सामना ऑन झाला. निलेश फायटर या संघासाठी. किरण जाधव चांगली बॅटिंग करतायत. शॉर्ट बॉल होता ऑन साइडला नक्कीच खेळला गेला. खेळाडू आहे डीप मध्ये चेंडूला फील्ड करतील. एकेरी धावामुळे समाधान नक्कीच मानावं लागेल. हळूवाररित्या धाव घेत आहेत किरण जाधव. चालत जात आहेत नॉन स्ट्राईक एंडवर. धावसंख्या इकडे पुढे सरसावली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 39 अंकावर. 54 धावांचा पाठलाग करायचा आहे. 39 धावा धावफलक लगावल्या गेल्या. अजूनही बनवायचे 55 येणारे चेंडू 21. वंदे मातरम प्रणालीचा मैदान. वंदे मातरम प्रणाली मध्ये आपण पाहू शकाल जे ग्राउंड पाहतो मैदान का आखल्या गेल्या. प्रणाली ग्रामस्थ नक्कीच हेड्स ऑफ असेल. ज्या प्रकारे आपण पाहतोय मैदान खूप कमी मैदानाचं राहिले की वर्तुळाकार मैदान एवढे मोठे मैदान खूप कमी पाहायला भेटतात परंतु काय सुरेख मैदान आखल्या गेल्या. चारी बाजूला नैसर्गिक वृक्ष पण आहे. त्याच्यामध्ये हा सुरेख मैदान. या मैदानात ड्रोन शूट जर केला तर एक अलौकिक मैदान व्ह्यूज आपल्याला पाहायला भेटेल. येणारा 1923 पालघर तालुका प्रीमियर लीग सुद्धा याच मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. यावेळेस ऑन साइडला फटका तर सुरेख खेळला तिकडे आहेत मिस्टर योगेश चौधरी परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू निघून जाईल. मास्टर कप चौकार. 4 धावा. परंतु एक सिंगलता वेगाने घेतली. किरण जाधव वेगाने धावले आणि एक सिंगलला परिपूर्ण केली आहे. धावसंख्या इकडे पुढे सरसावत आहे ती म्हणजे 44 अंकावर आता बनवायचे 50 येणारे चेंडू 19 चेंडू 50 धावांची गरज.
चेंडू बनवायचे 50 धावा. अजून विजयासाठी स्ट्राईकवर किरण जाधव चांगले बॅटिंग करतायत. 2 षटकार 2 चौकाराच्या मदतीने. यावेळेस स्लोवर चेंडू होता, कट करायचा प्रयत्न होता, पंचाने व्हाईट बॉल नक्कीच घोषित केला. ऑफ खूपच बाहेर चेंडू ट्रॅव्हल झाला आणि व्हाईट बॉल अतिशय चेंडू टाकला गेला. समीकरण बदललं. आता बनवायचे 49 धावा फरक 45. येणारे चेंडू असतील 19 मध्ये 49 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. आजच्या दिवसामधला शेवटचा अंतिम सामना. कुठला संघ विजय होईल आणि सुपर 6 मध्ये करे क्वालिफाय. अंतिम दिवसामध्ये ते संघ आपल्याला पाहायला भेटतील. यावेळेस परत एकदा फिरून खेळायचा प्रयत्न होता. चेंडू खाली राहिला. डॉट बॉल निर्धाव चेंडू. षटक क्रमांक संपले गेले 3. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 15च्या सरासरी 45 धावा जमा केल्या गेल्या. येणाऱ्या 3 षटकांचा खेळ बाकी असेल. 3 षटकांमध्ये 16.33च्या सरासरीने बनवायचे 49 धावा विजयासाठी. नक्कीच झाला, परंतु वेळ कमी आहे. 3 षटकामध्ये 25 धावा जमा केल्या गेल्या. 3 षटकामध्ये 49 धावा बनवायचे. 1 षटक टाकलाय महेश भोईरने, 1 षटक टाकलाय रुखसद शेख, 1 षटक टाकला गेला राकेश पाटीलने. यांच्या षटकामध्ये धावा नक्कीच 15 आल्या. येणारे अजूनही चेंडू असतील 18 मध्ये बनवायचे 49. प्रत्येक षटकामध्ये 16ची सरासरी 16.33ची सरासरी गाठावी लागेल. हेमंत कडू मॅन फ्रॉम डहाणू या खेळाडूला इंट्रोड्यूस केलं गेलं. बघा मागील सामन्यात थोडेसे महागडे ठरले होते. त्यांच्या विरोधामध्ये 3 षटकार ठोकले. पहिल्या षटकामध्ये 27 धावा, मागील जेव्हा दुसऱ्या षटक मात्र 5 धावा दिल्या गेल्या. बघा दिनेश सर गोलंदाज कधीही कमबॅक करू शकतो. त्याच्याकडे 6 गोल्डन चान्स असतात. एखादा जर मोठा बॅटर फॉर्म मध्ये असेल, एखादा गोल्डन चेंडू त्याने टाकला, त्याचा विकेट जर आला तर पूर्णपणे सामन्याचं समीकरण बदलू शकतो. अशी गोलंदाजी आहे, प्रत्येक गोलंदाजी क्षमता असते. हेमंत कडू डावखुरा फलंदाज अनिल बाणेसाठी घेऊन आलेत पहिला चेंडू या षटकामधला. 18 मध्ये 49 धावांची गरज. काय सुरेख चेंडू पाहायला भेटला. सायरम ऍक्शन हलकीशी अपील नक्कीच केली गेली. ऑफिसच्या बाहेरचा चेंडू होता, पंचाने नक्कीच दर्शवला. इम्पॅक्ट बाहेर होता आणि हा डॉट बॉल आलाय. राकेश राऊत एका बाजूला, एका बाजूला जाकीर खान असे 2 पंच लाभले गेलेत. PDTPL 40+ पर्व 3ऱ्यामध्ये ओम साई स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण स्पर्धा लाईव्ह पाहतोय. आज आमच्या बरोबर राहुल धानवा यांचा आवाज आपण ऐकत होतात. काय सुरेख चेंडू आला. अप्रतिम परफेक्ट ब्लॉक मध्ये चेंडू. अनिल बाणे या बॅटरला नक्कीच थांबून ठेवलाय. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र म्हणजे यॉर्कर चेंडू आणि त्याचा उपयोग पुरेपूर केला गेला. ते म्हणजे लिटिल मास्टर ऑफ डहाणू मिस्टर हेमंत कडू. यावेळेस परत एकदा चांगला चेंडू होता. बिग बॉल चेंडू. सायडाम गोलंदाजी आहे. ऍक्शन आपण पाहू शकाल. सायडाम ऍक्शन करतायत. शॉट ऑफ मलिंगा असं म्हणावं लागेल. लेग बाय चौकाल पंचांचा नक्की दर्शवलंय. बघा मलिंगा पूर्ण अँगल सायडाम टाकतात, तर थोडंसं हाफ सायडाम गोलंदाजी हे करतात. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल काय चेंडू टाकले गेलेत. मागील 3 चेंडू मध्ये लेग बायची 1च धाव खर्च केली. आता 48 धाव बनवायचे आहेत. येणारे चेंडू असतील 15 मध्ये बनवायचे 48. मध्ये 48 धावांची गरज आहे. यावेळेस सुरेख अप्रतिम दर्जेदार काय गोलंदाजी राहिली आहे. हेमंत कडूसकर संघासाठी की फॅक्टर राहिलाय. 4 चेंडूमध्ये कुठली धाव खर्च केली नाही, मात्र लेग बायची 1 धाव आली आहे.
जर दोन्ही चेंडू निर्धावतील पहिला निर्धाव षटक या स्पर्धेमधला पाहायला भेटेल. परंतु यावेळेस थोडासा दिशा भरकटली गेली. जास्त वेगळं काही करण्याचा प्रयत्न होता. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. एक धाव एक्स्ट्रा खर्च केली. धावसंख्या एकटे पुढे सरसावते. 47 धावा धावफलकावर. बघा 47 धावा झाल्या. 47 धावातून बनवायचे विजयासाठी येणारे चेंडू इनिंग्स मध्ये 14 चेंडू 47 धावांची गरज निलेश फायटर या संघाला. यावेळेस बॅटची वरची कडा नक्कीच लगावली. लॉंग स्टॉपला खेळाडू आहे तर राकेश पाटील, परंतु बॅकअप साठी सुनील होते. त्याच्या बॅकअप साठी चांगले खेळाडू पोहोचले. चांगलं बॅकअप दिले गेले. नक्कीच 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. या षटकामध्ये धावा मात्र आले 3. एक लेग बायस, एक वाईड, एक सिंगल. 5 चेंडूचा संपला खेळ. येणारे 13 चेंडू बनवायचे 46. काय षटक राहिलाय. हेमंत कडू वॉट बॉलिंग. बघा त्यांचे चेंडू जेव्हा जेव्हा पडतात बॅटरला थोडंसं कडू वाटत असेल असं म्हणावं लागेल. चेंडूने बॅटचा ब्रश होत नाहीये. बॅक टू बॅक नेता चेंडू टाकले गेले. शेवटचा अंतिम चेंडू होता. लेगस्टम्पच्या थोडंसं बाहेर टाकला गेला. व्हाईट बॉल पंचाने दर्शवला. राकेश राऊत सर धावफलक एकने पुढे सरसावते. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर लगावलेले 49 धावा 49. आता बनवायचे 45 धावांची गरज. 13 चेंडू 45 धावांची गरज आहे. हा सामना जिंकण्यासाठी संघ आहे तो म्हणजेच निलेश फायटर. फाईट करावा लागेल निलेश फायटरच्या बॅटरला, कारण की 13 मध्ये 45 धावांची गरज आहे. यावेळी सोडवला चेंडूला. गॅप मध्ये चेंडू ट्रावा झालाय आणि चेंडू निघून जातो सहज सीमारेषा पार. हा आलाय मास्टर कप षटकार. 55 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. 4 षटकांचा खेळ संपलाय. येणारे चेंडू असतील 12 चेंडू मध्ये बनवायचे 39 धावा विजयासाठी. सजवला गेला होता किरण जाधवच्या पॅड मधून. 11 चेंडू बनवायचे 2033. 11 बॉल 33 रन्स टू विन. सुरेख बॅटिंग किरण जाधव एकमेव असा फलंदाज राहिला तो मैदानाच्या आतमध्ये झुंजतोय, लढतोय. शॉर्ट बॉल होता. काय चेंडू टाकला गेला. लेग ब्रेक चेंडू राहिला. बॅटरला कळलं नाहीये. थोडासा लवकर खेळा. शॉर्ट बॉल होता बघा.
यावेळेस उपहार दिला होता बॅटर असं म्हणावं लागेल. हा चेंडू नक्कीच स्क्वेअर लेग किंवा मिडविकेटच्या वरतून खेळण्याची संधी होती बॅटरला, संधी गमावली आहे. परत स्लोवर चेंडू फटका तर फसला, चेंडू खाली खेळाडू आलाय आणि यावेळी टिपलाय झेल, संपलाय किरण जाधवचा खेळ. मोठा मासा लागला गळाला. किरण जाधव बॅक टू द आउट डॉन. एक सिंगल धाव, धावफलक 1 ने पुढे सरसावली गेली. धावसंख्या धावून पोहोचेल. धावफलक तब्बल लगावल्या गेल्या 62. आता बनवायचे 32. 8 चेंडू 32. 8 बॉल 32. बघा 8 चौका ठोकावे लागते, किंबहुना 5 षटकार 8 चेंडू मागे. किशोर पाटील गोलंदाजी मार्कवर शॉर्ट फाईन लेग. एक खेळाडू फ्लाइंग स्लिपला एक खेळाडू आहे. गलीमध्ये एक खेळाडू ठेवलं गेलं. पॉईंटमध्ये एक खेळाडू. डीप स्क्वेअर लेग, डीप विकेट, डीप लॉंग ऑन, डीप खाऊ कॉर्नर आणि डीप लॉंग ऑफला खेळाडू ठेवलं गेलं. फिल्डिंग सजवली गेली या अनुषंगाने. 8 चेंडू 32. 8 बॉल 32. त्यावेळेस बॅट आतल्याकडे नक्कीच लगावली. गौतम पटेल चेंडूला फुल करते. चेंडूला फुल केलं. एक सिंगल धाव, एकेरी धाव घेतली आहे. 7 मध्ये 31 धावांची गरज. काय षटक टाकला पहिल्या चेंडूवर षटकार. मागील 4 चेंडू मध्ये मात्र 2 धावा खर्च केला. मोठा गडी गेला गोलंदाज किशोर पाटीलच्या माध्यमातून. शेवटचा अंतिम जरी या षटकामध्ये येणं बाकी आहे. 7 मध्ये बनवायचे 31. 7 बॉल 31 रन्स टू विन. 7 गेंद 31 रनों का लक्ष्य. काय सामना रंगलाय, काय सामना. शेवटच्या क्षणापर्यंत सांगू शकत नाही कुठला संघ हे सामने जिंकेल. खराब चेंडू, फुलटॉस चेंडू. फुलटॉस चेंडूला फुलटॉल वसूल केला गेला आणि चेंडूला पाठवलाय सरळ सीमारेषा पार. हा आला षटकार. आता बनवायचे आहेत 25. येणारे चेंडू असेल 6. बघा फुलटॉस बोल होता. पहिल्या चेंडूवर षटकार, शेवटच्या अंतिम चेंडूवर षटकार आला. डीआरएस बॅटिंग करणार केवळ डीआरएस एक आहे. हा या लगेच भीमरसाठी डीआरएस घेतले गेले. बॅटिंग करणाऱ्या संघाने घेतलं. चला आपण चेक करणार आहोत. अरे बोल.
बघा चेक केला जात आहे त्यानंतर डिसिजन येईल ओमसा स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण स्पर्धा लाईव्ह पाहतोय आणि यावेळेस इट्स अ बीमार नो बॉल खूप उंच चेंडू होता आणि दोन्ही संघाची एक्स्ट्रा खेळाडू तिकडे दर्शवलं गेलं हसमुख पाटील तुमचे 12th मॅन सुद्धा आहे त्यांना तसं दाखवलं गेलंय बघा ओके डी डिझाईन फेर दिला जाईल चोवीस धावांची गरज आहे 7 बॉल 24 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी फ्रीटचा बॉल किशोर पाटीलवर दबाव आहे 7 मध्ये 24 धावांची गरज नयन गरजच्या बॅटवरून षटकार नक्कीच आलाय मोठा फटका सजवला गेला यावेळेस सरळ बॅटी फटका सुरेख केला डाऊन द ग्राउंड चेंडू वन बाउंस सीमारेच्या पार हा खणखणीत दर्जेदार 40+ एक धाव आरोग्यासाठी मास्टर कप चौकार येणारे 6 चेंडू बनवायचे 20 धावा विजयासाठी बघा खूप काही बेसिक असतं गणित असतं एका चेंडूमध्ये 11 धावा खर्च केला मागील षटकामध्ये पाहिलं तर एका चेंडू 7 धावा खर्च केला होता हेमंत कडूने शेवटचे 6 चेंडू 20 धावांची गरज या षटकामध्ये 19 धावा आल्या पहिल्या 5 चेंडूमध्ये मात्र 8 धावा होत्या शेवटच्या एका चेंडूमध्ये 11 धावा खर्च केला गोलंदाजाने समीकरण बदललाय 6 मध्ये 20 ची गरज आहे शेवटच्या अंतिम षटकामध्ये मॅन फ्रॉम डहाणू मिस्टर हेमंत कडूला इंट्रोड्यूस केला जाईल नितीन सोमन सुद्धा टेन्शन मध्ये आहेत की सामना कुठे जाईल 94 धावांचा पाठलाग करायचा होता आता 74 धावा झालेत आता बनवायचे 20 येणारे 6 चेंडू नयन गरजची बॅट तडपली आहे त्यांनी आतापर्यंत चेंडू फेस केले तब्बल 3 चेंडूंनी 11 वर खेळतोय एका बाजूला अनिल माने एक षटकार 2 चौकाराच्या मदतीने बॅटिंग करत असताना 6 मध्ये 20 ची गरज आहे मोमेंटम चेंज होईल का निलेश फायटर संघ विजय होईल का हा प्रश्न निर्माण झालाय की संघ विजय होईल मी कुरुस्कर संध्याकाळी 17 मध्ये कुठला संघ आपलं नाव गाजवेल वंदे मातरम प्रणालीच्या मैदानामध्ये आणि क्वालिफाय होईल सुपर 6 मध्ये पर्व तिसरा आपण पाहतोय प्रतिम दर्जेदार ही स्पर्धा आजचा दुसरा दिवस अंतिम सामना हेमंत कडू शेवटच्या अंतिम षटकामध्ये सज्ज झालाय स्ट्राईकवर अनिल माने बघा मागील षटकामध्ये थोडासा दबाव होता अनिल मानेवर परंतु शेवटच्या चेंडूवर षटकार लगावला होता अनिल मानेने हेमंत कडूच्या चेंडूवर त्यावेळेस पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न होता खेळाडू दूर राहिले चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न महेश भोईरा चेंडूला फील्ड करतात स्ट्राईकवर थ्रो केला गेला बघता बघता 2 धावा परिपूर्ण केला गेला विकेटच्या मधोमध फेकी केली आहे नॉन स्ट्राईक एंडला सुद्धा नाही आणि स्ट्राईक एंडला सुद्धा नाही एक वेगळा थ्रो बघायला भेटला महेश भोईरेच्या माध्यमातून येणारे 5 मध्ये बनवायचे 18 तिन्ही षटकार
किंबहुना पाहू शकाल 4 चौकार 1 दुहेरी धाव ठोकावे लागेल. 5 चेंडू मागे. आजच्या दिवसामध्ये सगळे सामने चुरशीत झाले तसं म्हणावं लागेल. शेवटच्या चेंडूपर्यंत सामने गेले. 5 मध्ये 18 ची गरज आहे. 5 बॉल 18 हा सामना जिंकण्यासाठी. फुल टॉस आणि यावेळेस पाहू शकाल चेंडू निसीमारच्या पार हा आलाय. फुल टोल मास्टर कप षटकार 6 धावा. माध्यमातून कळवला जाईल. येणारे 4 मध्ये बनवायचे 12. 4 चेंडू 12 धावांची गरज. पहिल्या 2 मध्ये 8 धावाल्या हेमंत कडू. गोलंदाजवर योगेश चौधरी थोडं चर्चा करतायत. एक वेगळा ॲक्शन आहे गोलंदाजाचा. लेफ्ट हँड बॅटरचा समोर योगेश पागदरे सुद्धा आले. थोडी चर्चा केली. कानमंत्र दिलंय आणि अनुभव आहे प्रत्येक खेळाडूकडे. पण अनुभव कशा प्रकारे तुम्ही सार्थ करता अनुभवाचा कशा प्रकारे उपयोग करतात हे 4 चेंडूवर अवलंबून असणार आहे. एका बाजूला अनिल बाणे 2 षटकार 2 चौकाराच्या मदतीने बॅटिंग करतात. कॅप्टन नॉक मैदानाच्या आतमध्ये. तर एका बाजूला हेमंत कडू मागील षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली. या षटकामध्ये दबावावर आहे गोलंदाज हेमंत कडूवर. 4 मध्ये बनवायचे 12. फुल टॉस फुल टोल वसूल केला जाईल का? योगेश पागदरे कॅच आणि फलंदाज बॅक टू डगआउट गॉन. काय सामना राहिला बघा. मागील एक आपण सामना पाहिला जेव्हा नयन घरतने झेल टिपला तर तुषार घरत या बॅटरचा तिकडून पूर्णपणे दबाव आला होता मैत्रीण पालघर संघाला. यावेळेस योगेश पागदरेने झेल टिपलाय. सेट बॅटर मैदानाच्या बाहेर. अकबर अली मैदानाच्या आतमध्ये आहे. अकबर अली मैदानाच्या आतमध्ये काय करेल? खलबली करेल की हेमंत कडू दबावामध्ये अजून दबाव आणेल? 3 मध्ये 12ची गरज. 3 चेंडू 12. 3 चेंडू 12 धावांची गरज. राहुल दानवा सुद्धा सामना चालवून घेतात तुमच्या कॉम्बॉक्स मधून. यावेळेस उडवला राव आणि यावेळेस फटका तर फसला. चेंडू खाली योगेश चौधरी करणार नाही चुकी. अकबर अली मैदानाच्या बाहेर. 2 मध्ये 12ची गरज. 2 बॉल 12. 2 चेंडू 12. काय केला पलटवार आणि यावेळेस वारा वाहतोय मी कुडुसकर या संघाकडे. चला 2 मध्ये 12ची गरज. कुठला बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल आणि 2 मध्ये 12 बनवावंच लागतील. षटकार ठोकावेच लागतील. हा चेंडू खूप निर्णायक असणार आहे. या चेंडूवर जर षटकार आला उत्कंठा वाढेल. शेवटच्या अंतिम चेंडूवर अंशु मेहर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला. बघा अंशु मेहर मागील 2 सामने सलामी बॅटरच्या मध्ये आला होता. यावेळेस या सामन्यामध्ये तब्बल 6व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी पाठवलाय. अनिल बाणेचा विकेट टर्निंग पॉईंट राहिला असं म्हणावं लागेल. तिकडे योगेश पागदरेने काय झेल टिपला. आजच्या दिवसामध्ये जलील शेखने अप्रतिम झेल टिपला. नयन घरतने सुरेख झेल टिपला. योगेश पागदरेने अप्रतिम झेल टिपलेत. आजच्या दिवसामध्ये उत्कृष्ट झेल जर आपण आकलन केलं तर जलील शेख यांचा झेल राहिला. पण टर्निंग पॉईंट मध्ये 2 झेल जर पाहिले ना तर नयन घरत आणि योगेश पागदरेचे राहिले असं म्हणावं लागेल. आकर्षण असणार जलील शेख राहिले पण टर्निंग पॉईंटचे 2 झेल नयन घरत आणि योगेश पागदरे. 2 मध्ये 12ची गरज. 2 बॉल 12. अंशु मेहर नवे स्ट्राईकवर. ऑफनच्या बाहेरचा चेंडू. तिकडे राकेश पाटील आहे. चेंडू सुनील आहेत माफ करा सुनील डोबले. तिकडे राकेश होते. थोडासा चेंडू डायव्हर्ट झाला. एक सिंगल धाव नक्कीच आली आहे. 1 मध्ये 11ची गरज. योगेश चौधरी यांच्या चेहऱ्यावर हास्य नक्कीच पाहू शकाल. थोडासा हास्य ते चेहऱ्यावर आहे कारण की सुपर 6च्या दारावर संघ उभा राहिलाय.
एक चेंडू 11 धावांची गरज. एक बॉल 11. यावेळेस सलर फुल टच बॉल होता. तर लगेच पाहू शकाल हा सामना विजय झाला 10 धावांनी. तो म्हणजेच मी कुडुसकर संघ आणि सुपर 6 मध्ये क्वालिफाय झाला. आपण बोलूया मॅन ऑफ द मॅच कडे आणि विनंती असेल निलेश पाटील संघाचे संघनायक मैत्री इलेवन पालघर संघाचे संघमालक आपण याचा आपला सन्मान सुद्धा केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावर. मैत्री इलेवन पालघर संघाचे संघमालक